काल जी काही खोपोलीमध्ये आमचा सहकारी मित्र मंगेश काळोखे याची निर्गुण हत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून तो कट रचून काल जी काही हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही सर्व पहिल्यांदा सगळे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। कालची घटना घडल्यानंतर खोपोलीमध्ये अतिशय शिवसैनिकांमध्ये तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। पोलिसांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की त्या सर्व जे काही त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून आम्ही त्यांना जेलबंद करू। आणि आज सुद्धा 2-3 आरोपी त्यांना त्यांच्या ताब्यात त्यांनी पकडलेले सुद्धा आहेत। कालची घटना घडल्यानंतर काल रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सुधाकर घारेंचा जो काय असलेला जवळचा व्यक्ती महेंद्र घारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढचा नंबर हा संकेत भासेचा आहे अशा पद्धतीच्या कमेंट सर्व सोशल मीडियावरती केल्या। त्यामुळे संपूर्ण आमचे सर्व शिवसैनिक असतील आज कर्जत पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी या ठिकाणी आले। सुधाकर घारे आणि त्याचे सर्व सहकारी मिळून अतिशय दहशतीचं वातावरण तयार करून काल खोपोलीतली जी काही घटना झाली आणि याच्यापुढे कर्जतची घटना करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो। त्यामुळे माझं सर्व संपूर्ण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आव्हान आहे, नम्र विनंती आहे की महेंद्र घारेंनी जी काही आता कमेंट केलेली आहे की पुढचा नंबर हा संकेत भासेचा असू शकतो, तर कालच्या नंबरमध्ये सुद्धा महेंद्र घारेचा समावेश होता का याची सुद्धा सखोल चौकशी या संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे। आणि सुधाकर घारे आणि जे काही त्यांचे सहकारी मिळून हा जो काही कूटनीतीचा डाव रचतायत, कठोर नीतीचा जो काही ते प्लॅन करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याला आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत, त्याच्यामुळे जे काही सुधाकर घारेने जे काही चुकीच्या पद्धतीने जाऊन आमच्या लोकांवरती हल्ले करून जे काही करण्याचा प्रयत्न करतायत हे त्यांनी थांबवावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो। तुम्हाला धमकी देणारा इसम नेमका त्याचं नाव काय आणि तुम्हाला कुठल्या माध्यमातून त्यांनी धमकी दिली काल आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे? काल मंगेश काळोखे संदर्भामध्ये 2 आपल्याच पत्रकारांनी व्हिडिओ तयार करून ज्या सोशल मीडियावरती यूट्यूबवरती टाकण्यात आल्या होत्या आणि महेंद्र घारेच्या स्वतः अकाउंटवरून त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये त्यांनी ती धमकीचं हे केलेलं आहे। परवा दिवशी जी काही खोपोलीला घटना झाली ही सुद्धा अशाच पद्धतीचं स्टेटस आणि कमेंटच्या विषयावरून करून त्यांनी ती केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती ते कर्जतमध्ये करतायत अशा एकंदरीत चित्र आम्हाला या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे जो काही महेंद्र घारे आणि त्याला पाठिंबा देणारा सगळा सुधाकर घारे हे सर्व मिळून हे सगळे एकत्रित पद्धतीने ते डाव रचतायत आणि हा जो काही चुकीच्या पद्धतीने त्याने जायचा जो पायंडा या ठिकाणी पडताय हा अतिशय चुकीचा आहे आणि पोलीस प्रशासनाने यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। कालच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये सुधाकर घारे असतील, त्यांच्या पक्षाचे असलेले भरतभाई भगत असतील हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना जेलबंद लवकरात लवकर केलं पाहिजे। आमच्या जीवाला सुद्धा या ठिकाणी धोका तयार झालेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने जाऊन ते चुकीचं राजकारण या ठिकाणी करतात। त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर व्हावी। आपल्याला पोलिसांना निवेदन दिलंय, पोलिसांनी नेमकं तुम्हाला काय आश्वासित केलं? आता महेंद्र घारे संदर्भामध्ये आम्ही जे काही ही जी काही कमेंट त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली केली होती त्यावरून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। ते आता त्याच्यावरती FIR सुद्धा या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की महेंद्र घारेवरती आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि जे काही कालच्या याच्यामधले आरोपी जे होते सुधाकर घारे असतील आणि भरतभाई भगत असतील त्यांना लवकरात लवकर जेलबद्ध करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील राहू। पोलीस संरक्षणाची मागणी तुम्ही केली का? नाही, पोलीस आमचे शिवसैनिकच आमच्यासोबत पाठिंब्याने आहेत। पोलीस आम्हाला ते संरक्षण देतीलच आणि आम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी काही जाणार नाही आहोत। त्यामुळे त्यांनी जे काही कालपासून जे चालवलं हे थांबवावं ही आम्हाला या माध्यमातून विनंती आहे। ठीक, थँक्यू। काल खोपोली नगर परिषद हद्दीतील नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांच्या पतीची निर्गुण हत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि संगनमताने अनेक लोकांनी तिथे केली। या हत्येच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला आज उपस्थित होतो आणि त्यानंतर सुधाकर घारेंचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महेंद्र घारेने त्याच विषयावरती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, आमदार साहेबांची त्यावर स्टेटमेंट घेण्यात आली होती त्या हत्येच्या संदर्भामध्ये,
त्या बातमीवरती कमेंट करताना पुढचा नंबर संकेत भासेचा असेल अशी प्रतिक्रिया म्हणा किंवा अशी कमेंट म्हणा सोशल मीडियावर देण्यात आली होती. खरं तर ही कमेंट वाचल्यानंतर एक गोष्ट सिद्ध अशी होते, पुढचा नंबर जर संकेत भासेचा असेल असं जर कमेंट जर महेंद्र गारेंची असेल तर आधी जी काही घटना घडली याचा तुमचा स्पष्टपणे हात आहे का, किंवा ही घटना तुम्हीच घडवून आणली का, असा प्रश्न खऱ्या अर्थाने सामान्य शिवसैनिक आणि सामान्य नागरिक यापुढच्या कालावधीमध्ये त्यांना 100% विचारतील. खऱ्या अर्थाने ही घटना जी काही घडली ती अतिशय निंदनीय आहे, अतिशय वाईट आहे. कोणाचाही जीव घेणं ही खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीला किंवा राजकीय संस्कृती म्हणा किंवा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही. आमच्यासारख्यातला एक सहकारी मंगेश काळोखे निघून जाणं ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने वेदनादायी गोष्ट आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि लोकांसाठी आहे. आणि अशाच परिस्थितीत त्या घटनेचा फायदा घेऊन भविष्य काळामध्ये संकेत भासे कुठेतरी त्या व्यक्तीला न्याय देण्याचा किंवा त्याच्या कुटुंबाला त्याच्या शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर असेल आणि पोलिसांना विनवणी करत असेल का जेणेकरून आरोपीला तुम्ही तात्काळ पकडा किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करा. असं काम करत असताना विनाकारण सोशल मीडियावर पुढचा नंबर संकेत भासेचा असेल अशी वक्तव्य ज्यावेळेस सोशल मीडियावर केली जातात त्यावेळेस ती वक्तव्य खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस स्टेशनला कठोरपणे आता विनंती केलेली आहे. भविष्य काळातही शिवसैनिक जागा होऊ शकतो, परंतु आम्हाला चांगल्या मार्गाने कुठेतरी या गोष्टीचा निषेध करायचा आहे. म्हणून आम्ही निवेदनाद्वारे ही स्पष्ट पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का जर महेंद्र गारेच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असेल तर भविष्य काळामध्ये सुद्धा अशी जर कारवाई किंवा असं जर गोष्ट घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किंवा महेंद्र गारे किंवा त्याच्यासोबत असणारे अनेक सहकारी असतील. आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर देता येतं, परंतु आम्हाला राजकीय संस्कृती जपायची आहे. आम्ही जर कर्जतला जर हार पत्करली त्या हारेचा आम्ही स्वीकार केला, पण खोपोली नगरपालिकेमध्ये आणि माथेरान नगरपालिकेमध्ये तुमचा विजय झाला नाही, तुमच्याला तिथे हार पत्करावी लागली, ती हार तुम्ही मान्य केली नाही आणि त्या हाराची पुनरावृत्ती म्हणून तुम्ही कुठेतरी घाणेरडा गुन्हा तिथे त्या ठिकाणी केला आणि दुर्दैवाने आमच्या मंगेश काळोखे या कार्यकर्त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला. ही आमच्यासाठी खूप वेदनादायी गोष्ट आहे. आमच्यातील एक कार्यकर्ता आमच्यापासून दुरावला किंवा हरपला ही खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं मोठं नुकसान आहे आणि आमदार साहेबांचं नुकसान आहे. परंतु हे नुकसानाचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर जर राजकीय सूडबुद्धीने जर तुम्ही भविष्य काळामध्ये काहीतरी कुकर्म करणार असाल आणि चुकीचं जर पाऊल उचलणार असाल तर त्यासाठीच आम्ही पोलीस प्रशासनाने त्वरित या व्यक्तीवर महेंद्र गारेवर व्यक्तीवर आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेक जे काही त्याच्या पाठीशी आहेत किंवा त्याला पाठीशी घालणारे जे काही राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय नेते आहेत यांच्यावर त्वरित कठोर कारवाई अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला यासाठी आलो होतो आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला ती विनंती केलेली आहे. फारच म्हणजे वाईट गोष्ट आहे की सुधाकर घारेची माणसं उघडपणाने आपल्याला धमक्या देत आहेत आणि पोलीस प्रशासन हे म्हणते की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पण माझी एक इच्छा आहे किंवा समस्त महिलांच्या वतीने ही इच्छा आहे की तुम्हाला सोशल मीडियावर जो पुरावा मिळालाय त्या पुराव्याच्या आधारे त्याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण म्हणतो ना वेळ आली पण म्हणजे काळ चोखवायला नको, त्याच्या एकाच बाईटमुळे त्याची ताकद वाढायला नको. कुठल्याही प्रकारे त्याला असं नको वाटायला की अरे आम्ही धमकी देतो म्हणजे माझी ताकद मी किती स्ट्रॉंग आहे, तसं नको व्हायला. त्याची ताकद तिथल्या तिथेच ठेचली पाहिजे पोलीस प्रशासनाने. ही आम्ही विनंती करतो की पोलीस प्रशासन नक्कीच संकेतदादाच्या पाठीशी उभे राहतील आणि संकेतदादाला खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन देतील आणि मुख्य संकेतदादा आणि संकेतदादाबरोबर असणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांनाही तेवढ्याच ह्याच्याने न्याय देतील. थँक्यू.